ऐन अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब। कोकणातील एक आमदार पैशांच्या गड्डीसह व्हिडिओत असल्याचं समोर। आमदार इतक्या पैशांसह काय करतायत, अंबादास दानवेंचा सवाल। व्हिडिओ आपला नाही, दानवेंनी आरोप सिद्ध केल्यास आमदारकी सोडणार। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं स्पष्टीकरण। ब्लॅकमेलिंग करणं हा अंबादास दानवेंचा धंदा, पुरावे घेऊन यावं, दळवींचं ओपन चॅलेंज। अंबादास दानवेंनी दिलेल्या व्हिडिओ मागे सुनील तटकरे, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंकडून संशय व्यक्त। आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवलाय, अशीही टीका। अंबादास दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ एआयच्या माध्यमातून मॉर्फ केल्याचा संजय शिरसाट यांचा दावा। तर एआयच्या माध्यमातून असे व्हिडिओ बनवले जातात, संजय गायकवाड यांचं मत। अधिवेशनात विधानसभेत फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर प्रश्नोत्तर। पीडितेचा गळा आवळून नव्हे तर गळफास घेऊन मृत्यू। पीएसआय बदले आणि प्रशांत बनकरनं पीडितेचा छळ केल्याचं उघड। मुख्यमंत्र्यांकडून उत्तर। महाविकास आघाडीचे नेते विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या भेटीला। विरोधी पक्षनेत्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी। सचिन अहिर, सुनील शिंदेंसह इतर नेत्यांचा समावेश। विरोधी पक्षनेतेपदासाठीची नावं बदलण्याच्या हालचाली सुरू। विधानसभेत विजय वडेट्टीवार तर परिषदेत अनिल परब यांच्या नावाची चर्चा। भास्कर जाधव आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधाऱ्यांचा विरोध। महाविकास आघाडी ठाम असल्याची सूत्रांची माहिती। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेत्यांचं आंदोलन। कापसाची माळ गळ्यात घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। आगामी महापालिका निवडणुका महायुतीतच लढण्याचा निर्धार। काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची 1.5 तास बंद दाराआड चर्चा। एकमेकांच्या पक्षात फोडाफोडी न करण्याबाबतही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान। सरकारची विधिमंडळात लेखी उत्तरात कबुली। शासकीय कर्मचारी पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार। सोनिया गांधींनी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाची त्यांना नोटीस। नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीमध्ये नाव नोंद केल्याचा आरोप। येत्या 6 जानेवारीला पुढची सुनावणी होणार। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनासाठी रीग। संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आमदार रोहित पवारांनीही घेतलं अंत्यदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।